नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये रेमडेसिवीरच्या साठी सुरू झालेली वणवण थांबता थांबत नाहीये। अनेक ठिकाणी काल परवापर्यंत लोक खासगी रुग्णालयांच्या बाहेर, खासगी दुकानांच्या बाहेर रेमडेसिवीरसाठी ताटकळत होती। त्यानंतर राज्य शासनाने निर्णय घेत ही रेमडेसिवीरची गोळी, औषध हे आता सरकारी रुग्णालयांमध्ये मिळेल असा आदेश काढला। त्यानंतर ही सगळी गर्दी खासगी रुग्णालय, खासगी दुकानातून उठली आणि आता सरकारी रुग्णालयांच्या समोर जाऊन उभी राहिली आहे। लोकांना रेमडेसिवीरची आता गरज आहे आणि या एका औषधाच्या साठी म्हणून ते सर्व प्रकारचे त्रास सहन करायला तयार आहेत। ते उन्हात ताटकळतायत, ते आपला वेळ वाया घालवतायत, प्रसंगी जास्तीचे पैसेही द्यायला तयार आहेत, कारण त्यांचे आप्तस्वकीय कोरोनामुळे अत्यंत आव्हानात्मक स्थितीला सामोरे जात आहेत। कोरोनाच्या प्रतिबंधाच्या साठी रेमडेसिवीर गुणकारी आहे असं सांगितलं जातं आणि याच पद्धतीने रेमडेसिवीरच्या साठीचा जनतेचा आग्रह वाढत चाललाय। एका बाजूला जनतेचा आग्रह वाढत असताना राजकारणी यामध्ये संधी कशी शोधू शकणार नाहीत। राजकारण्यांनी यामध्ये संधी शोधली आहे आणि रेमडेसिवीरच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। महाराष्ट्रामधला रेमडेसिवीरचा तुटवडा भारतीय जनता पार्टीला दिसतोय, तर गुजरातमध्ये अशाच प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून रेमडेसिवीरचा पुरवठा होत असल्याची गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसने नजरेसमोर आणून ठेवली आहे। त्याच्या प्रत्युत्तरादाखल रोहित पवार यांच्या गाडीतून रेमडेसिवीरचे बॉक्स वाटले जात आहेत असे फोटो सुद्धा समाज माध्यमात झळकायला लागलेत। एकूणात काय तर या एका औषधाच्या साठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जीवाचा आकांत का होतोय हे आपल्याला ओळखून घेणं गरजेचं आहे। असं असताना हे सुद्धा विसरून चालता कामा नये की कुठल्याही मोठ्या प्रमाणात साथ संक्रमणाच्या दरम्यान काही विशिष्ट औषधं सर्वाधिक चर्चेत येतात। ती औषधं जन्माला घालणाऱ्या कंपन्या त्यातून बक्कळ पैसा कमवतात आणि त्याचे संबंधित हे गर्भश्रीमंत होतात। या सगळ्या गोष्टी अर्थकारणाशी सुद्धा निगडित आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही। एका बाजूला ही घटना घडत असताना आपल्याला हा प्रश्न उपस्थित करावा लागतोय की खरंच रेमडेसिवीर हे एकमेव औषध आहे का? त्याला काही पर्याय आहेत का? कोरोना झाल्याच्या नंतर जर हे औषध आपल्याला मिळालं नाही तर आपण कोणत्या प्रकारे पर्यायी उपचार पद्धती वापरून आणि ती सुद्धा वैद्यकीय तज्ञांनी सांगितलेली पर्यायी उपचार पद्धती वापरून आपलं आयुष्य, आपल्या शरीराचा एकूणच दिनक्रमाचा भाग हा सांभाळू शकता। थोडक्यात काय तर रेमडेसिवीरचा बागुलबुवा उभा झालाय की रेमडेसिवीर हे अत्यंत गरजेचं औषध आहे याची चर्चा आपल्याला करायची आहे। त्याच्या जोडीला आपल्याला मनाच्या आरोग्याच्या बद्दलही चर्चा करायची आहे। सर्वसाधारणपणे लक्षवेधीमध्ये आपण दरवेळेला राजकीय संदर्भ घेऊन चर्चा करतो। आज मात्र आपण राजकीय संदर्भ बाजूला ठेवून केवळ आणि केवळ वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळींच्या सोबतीने ही चर्चा पुढे नेणार आहोत। आजच्या लक्षवेधीचा विषयही तोच आहे, रेमडेसिवीरचा बागुलबुवा कशाला। रेमडेसिवीरच्या साठी महाराष्ट्रातली स्थिती काय आहे त्याची चित्र आम्ही तुम्हाला दाखवतोय। सगळ्यात पहिल्यांदा आपण ती पाहूया। त्या निमित्ताने आमच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन केलेला पाठपुरावा सुद्धा आपण पाहणार आहोत। रेमडेसिवीरच्या साठी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या रांगा दिसायला लागल्यात। या रांगा अनेक ठिकाणी इतक्या लांब आहेत की त्यात ताटकळत तुम्ही काही तास आयुष्यातले वाया घालवाल। याच्याच जोडीला रेमडेसिवीर मिळत नाही म्हणून लोकांची आंदोलनं सुद्धा होत आहेत। याच बाबत आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा पाठपुरावा पाहूया। त्यांचा तुटवडा आहे आणि त्यामुळे प्रशासनाने एक निर्णय घेतला होता की ते रेमडेसिवीरचं इंजेक्शन आहे त्याच कोविडच्या हॉस्पिटलमध्ये मिळेल। मी सध्या पुण्यातील शुक्रवार पेठेतील केमिस्ट असोसिएशनच्या बाहेर आहे
आणि या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी इंजेक्शन घेण्यासाठी आलेले आहेत. अनेक दूरहून नागरिक आलेले आहेत. गेले अनेक दिवसापासून या इंजेक्शनचा तुटवडा आहे. कुठून आलाय, काय परिस्थिती आहे सध्या? मी दिघीवरून आलोय. माझा पेशंट चिंचवडला ॲडमिट आहे. प्रॉब्लेम असा आहे की डिस्ट्रीब्युटरकडे मिळणार म्हणून सांगितलेलं आहे, पण डिस्ट्रीब्युटर म्हणतात की आता स्टॉक अवेलेबल नाही आणि असं प्रॉब्लेम झाला. काल डिस्क्रिप्शन लिहून दिले डॉक्टरांनी, डॉक्टर म्हणतात तुमचं तुम्ही अवेलेबल करा. कुठून अवेलेबल करणार? यांच्याकडे नाहीत. गव्हर्नमेंट म्हणते डॉक्टरकडे मिळणार, डॉक्टर म्हणते डिस्ट्रीब्युटरकडे मिळणार, डिस्ट्रीब्युटर म्हणते आमच्याकडे नाही. आम्ही काय घरात तयार करू का आता औषध? हीच परिस्थिती आलेली आहे. 10-12 हजारांनी आम्हाला जर का औषधं म्हणतात की आमच्याकडून घ्या, आम्ही काल 3 औषधं घेतले 10 हजारांनी. आता ते हे म्हणतात आमच्याकडे नाही आणि त्यांच्याकडे कसं काय येतात? ब्लॅकवाल्यांकडे करून पैसा हां 3 पेशंट असताना आम्ही कसं काय ॲडजस्ट करायचं? एक जर का 10 हजाराला भेटतायत तर कुठून ॲडजस्ट करायचं आम्ही? सर्वसामान्यांचा विचार करून नाही मिळत आहेत इंजेक्शन आणि डॉक्टर तर प्रिस्क्रिप्शन देतात की बाहेरच जा आणि असे मिळेल. हे सगळे खूप व्हॉट्सअप आहेत आणि गव्हर्नमेंटनी जे काही दिलंय ते बिझी आहे कंटिन्युअस. त्या लाईन आपल्याला काही जॉईन करता येत नाही, काही होत नाही. सचिन जाधव, जय महाराष्ट्र. आमचे पुण्याचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी त्या भागात जाऊन ही परिस्थिती आपल्यापर्यंत आणली जिथं पुण्यातलं सगळ्यात मोठं औषध विक्रीचं केंद्र आहे. शुक्रवार पेठेत आहे ते आणि तिथून पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये औषधांचा पुरवठा होत असतो. घाऊक व्यापारपेठ आहे. अशा प्रकारची चित्र तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी दिसतात. आता या निमित्तानं चर्चा सुरू करण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री, शिवसेनेचे नेते डॉक्टर दीपक सावंत आहेत. या चर्चेमध्ये ते तज्ज्ञ म्हणून सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर ते टास्क फोर्सचे सदस्य सुद्धा आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी जी स्थापन करण्यात आलेली आहे हे सुद्धा आपल्याला आवर्जून मी आठवण करून देतो. आपल्या सोबत डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत. बालरोग तज्ज्ञ म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. त्याचबरोबर मानसोपचार तज्ज्ञ या नात्यानं डॉक्टर राजेंद्र बर्वे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून वैद्य सुचित्रा कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करूया. पहिला प्रश्न माझा डॉक्टर दीपक सावंत यांना आहे. दीपक सावंत साहेब, ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रेमडेसिवीरच्या साठी लोकांच्या रांगा लागत आहेत, नियम बदलले जात आहेत, हे सगळं होण्यामागची खरी कारण काय? रेमडेसिवीर कोण प्रिस्क्राईब करतंय? रेमडेसिवीर प्रिस्क्राईब का केली जाते आणि रेमडेसिवीर नसेल तर पर्यायी काही व्यवस्था आहेत का? सर्वात प्रथम प्रसादजी आपले खूप खूप धन्यवाद की एक अकॅडमिक डिस्कशन आपण पॉलिटिक्स बाजूला ठेवून आयोजित केलेलं आहे, त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. रेमडेसिवीर पूर्वी ज्यावेळी आउटब्रेक झाला होता गेल्या वर्षी म्हणजे गेल्या एप्रिल-मे मध्ये साधारणपणे टॉसिलिझुमॅब साठी लोक लाईन लावत होती. आता रेमडेसिवीर साठी लाईन लावतात. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी वुहानमध्ये हा पहिला आउटब्रेक झाला गेल्या म्हणजे 2019 डिसेंबरमध्ये, त्यावेळी रेमडेसिवीर फारसं प्रचलित नव्हतं. पण ज्यावेळी नंतर वॉशिंग्टनमध्ये एका VVIP ला ज्यावेळी करोनाची लागण झाली त्यानंतर वॉशिंग्टन मधून या रेमडेसिवीरचं साधारणपणे एका जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं आणि रेमडेसिवीर चर्चेत आलं. तोपर्यंत फार कमी लोकांनी रेमडेसिवीर वापरलेलं होतं. त्यावेळी टॉसिलिझुमॅब आपण वापरत होतो. आणि खरं म्हणजे करोनाची ट्रीटमेंट नक्की काय आहे याविषयी अजूनही कुठलाही शास्त्रज्ञ किंवा तज्ज्ञ हे छातीटोकपणे सांगत नाही. त्यावेळी असं झालं की त्या माणसाला झाला होता, त्याच्यामध्ये जे काही लंग चेंजेस होते ते 7व्या दिवशी त्याला दिल्यानंतर 10व्या-11व्या दिवशी ते निघून गेले. त्यामुळे याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर झाला आणि याच्यामध्ये देखील आपल्याला असं पाहायला मिळते की रेमडेसिवीर हे काही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्ट होते. सर्वांनाच ऍक्ट होते असं नाहीये. अगदी. डॉक्टर साहेब यातून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते, ती अशी आहे की अमेरिकेत एका मोठ्या माणसाला झालेल्या कोरोना बाधेच्या नंतर त्यांनी एक औषध घेतलं आणि ते औषध जणू काही उपाय आहे, संजीवनी आहे अशा धारणेनं सगळं जग हे त्या औषधाच्या मागे लागलेलं दिसतंय. काही प्रमाणात ते उपचार करतंय, काही प्रमाणात ते उपचार करत नाही. पण ही गोष्ट तुम्ही नमूद केलीतच, पण त्याचबरोबर तुम्ही असं म्हणालात की नक्की लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असली पाहिजे हे अद्याप कोरोनाबाबत निश्चित झालेलं नाही. आपल्यासोबत डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत. अमोलजी, ग्रामीण भागातली परिस्थिती काय आहे? म्हणजे मी रेमडेसिवीरच्या पेक्षाही तुमच्याकडून ही गोष्ट अपेक्षित करतो की
लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असावी याबाबत ग्रामीण भागातल्या डॉक्टरांचं वैद्यांचं एकमत दिसतंय. त्यांच्यामध्ये कोणती औषधं द्यायची याबाबत कशा प्रकारच्या चर्चा होतात? प्रसादजी, पहिली गोष्ट, ग्रामीण भागामध्ये तालुका पातळीवर आणि त्याच्या खाली अत्यवस्थ म्हणजे सिरियस झालेल्या रुग्णांसाठी जे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स आहे चालवले जातात, त्याची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे मोस्ट ऑफ द पेशंट्स हे जिल्हा पातळीवर रेफर होतात. इथे कोविड केअर सेंटर CCH मात्र चालवले जातात. ही पहिली गोष्ट. आता आपण प्रोटोकॉलकडे येऊ. ग्रामीण भाग असू द्या किंवा शहरी भाग, अख्ख्या भारतामध्ये भारत सरकारने, मिनिस्ट्री ऑफ हेल्थने काही गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत आणि त्याच्याप्रमाणे माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर हे वर्गीकरण करून त्यांचा सिटी स्कॅन बघून, त्यांच्या तपासण्या बघून ट्रीटमेंट सुरू आहे. सध्या अत्यवस्थ रुग्ण जे आहेत आपल्याकडे, त्याच्यासाठी आम्हा डॉक्टरांच्या भात्यामध्ये मुख्य 5 बाण आहेत जे पेशंट मॉडरेट टू सिव्हिअर होतात. हे काय आहेत हे मी पटकन सांगतो. तो पहिला त्यातला बाण आहे आमचा, जर ऑक्सिजन कमी होत असेल 95च्या खाली रूम एअरवर, तर ऑक्सिजन. नंबर 2, जर इन्फ्लमेशन कुठे दिसत असेल, म्हणजे फुफ्फुसामध्ये कुठे इन्फ्लमेशन दिसत असेल, ते कमी करण्यासाठी स्टिरॉइड्स, मिथाइल प्रिडनेसोलोन आणि डेक्झामेथाझोन. तिसरं, रेमडेसिवीर जे आता वाद्याच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. चौथं, शरीरामध्ये गुठळ्या होऊ नये, कारण गुठळ्या होऊन अनेक लोकांचे प्राण जात आहेत, त्याच्यासाठी लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन. आणि 5वं, जर रुग्णांमध्ये सायटोकाईन स्टॉर्म हे जीव घेणं एक शरीरात इन्फ्लमेशनचं मोठं वादळ निर्माण झालं, कारण शरीराला कळत नाहीये कसं डील करायचं, याच्यासाठी टोक्लुझुमॅब. या 5 बाणांचा जसं युद्धामध्ये कुठला बाण काढायचा, महाभारतात आपण टीव्हीवर जसं दाखवायचं, तर ती सिच्युएशन बघून आम्ही डॉक्टर तो निर्णय घेतोय. हे सध्या प्रोटोकॉल आहे. या सर्व गोष्टींची नमूद आपल्या चर्चेमध्ये ते आणलेत आणि ते नमूद केलेत, त्यासाठी धन्यवाद. डॉक्टर दीपक सावंत यांना एक प्रश्न विचारतो. सर्वसामान्यांना बऱ्याचदा डॉक्टर लिहून देतात, ती चिठ्ठी घ्यायची, मेडिकलमध्ये जायचं, औषध विक्रेत्याकडून ते औषध आणायचं, डॉक्टरांना द्यायचं, डॉक्टर ते रुग्णाला औषध देतो, एवढीच त्या औषधांच्या बद्दलची प्रक्रिया माहीत असते. रेमडेसिवीर नक्की कसं काम करतं, कोणत्या भागावर काम करतं आणि या क्षणाला कोरोनामध्ये ते कसं काम प्रभावीरित्या करतंय याबद्दल एका मिनिटात सांगा. सध्या जे काय आहे की जो काही प्रोटोकॉल ठरवला गेला की रेमडेसिवीर तुम्हाला कसं मिळेल. पूर्वी कसं होतं, म्हणजे काही दिवसांपूर्वी कसं होतं की रेमडेसिवीरचं प्रिस्क्रिप्शन जायचं, मग ते स्टॉकिस्टकडे जायचं किंवा केमिस्टकडे जायचं आणि ते रेमडेसिवीर, त्यामुळे त्याचा काळा बाजार सुरू झाला. वास्तविक पाहता हे आपण अगोदर ओळखलं पाहिजे होतं, कारण 6 कंपन्या साधारणपणे रेमडेसिवीर बनवतात आणि या 6 कंपन्यांमधल्या काही कंपन्या आहेत, सिप्लासारख्या मोठ्या कंपन्या आहेत, DDR आहे, इत्रो आहे, आणखी काही प्रमाणात सन फार्मामध्ये. याचा एक प्रोटोकॉल आहे ज्याचा मॅन्युफॅक्चरिंगचा, की एकदा प्लांट सुरू केल्यानंतर तो 15 दिवसांनंतरच पुन्हा तो सुरू केला जातो आणि साधारणपणे एका वेळी, मला जी माहिती आहे, फॉर द करेक्शन आय एम ओपन, की 50,000 वायल्स किंवा 50,000च्या आसपास वायल्स एका प्रोडक्शन मध्ये निघू शकतात, अशा प्रकारची माहिती मला दिली गेलेली आहे. आणि त्यामुळे हा स्टॉक कमी जास्त होतोय. पण मला असं वाटतंय की रेमडेसिवीर, जसं आता डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी सांगितलं, की ज्यावेळी लंग इन्व्हॉल्वमेंट होते, त्याच्यानंतर आपला सिटीचा स्कोर ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी याचा वापर केला जातो. आणि त्यामुळे, आणि कदाचित एक गोष्ट सांगितली, स्पाइक प्रोटीन मध्ये जे नवं म्युटेशन झालंय त्याच्यावरती हा रेमडेसिवीर प्रभावी ठरला गेलेला आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे. डॉक्टर अमोल अन्नदाते, आपल्या भागामध्ये रेमडेसिवीर किती रुपयाला मिळायला पाहिजे आणि किती रुपयाला मिळते आहे? सध्या रेमडेसिवीरच्या मध्ये किमती कमी बऱ्याच झाल्या होत्या आणि त्यांना कंट्रोल किमतीमध्ये टाकलं होतं. तर ज्या व्हायल्स 800 ते 1200, काही त्याच्यावर जी MRP आहे ते 1400 ते 1700, अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या MRP आहे एका व्हायलच्या. पण आताच्या घडीला काय झालंय की इतकं लाईफ सेव्हिंग, इतका मोठा तुटवडा आहे त्या औषधाचा, की मला जे फोन येत आहेत किंवा डॉक्टरांचे जे, किंवा अगदी जे नंबर मिळत आहेत, मी काही ब्लॅक करणाऱ्यांचे नंबरही आमच्याकडे येत आहेत, ग्रुप्सवर फिरतायत की याच्याकडे उपलब्ध आहे. डॉक्टरांच्या नातेवाईकांना मिळत नाही प्रसादजी, काय ठिकाणी. अगदी. तुम्हाला कितपत वाटतं की हा सगळा तुटवडा हा नैसर्गिक तुटवडा असावा, हा कृत्रिम तुटवडा नसावा, याच्यावर कितपत विश्वास ठेवता येईल? हे मला आता म्हणजे याच्यासाठी खरंच सप्लाय चेन किंवा सगळ्या गोष्टी, पण मला एक जी शंका येते की काय आहे की ब्लॅक वाल्यांकडे, मला हिंगोली मधून एक फोन होता परवा, आज सकाळी पुण्यामधून होता. ते म्हणतायत की डॉक्टर साहेब हवे तितके मिळतायत पण ब्लॅक मध्ये मिळतायत.
म्हणजे मला एक आज पुण्यावरून फोन आला. म्हणजे खरं तर हे नंबर्स पण आम्ही दीपक सावंतजी हे नंबर्स कुठल्या तरी एखाद्या मेंबरकडे शेअर करून ते सगळे सरकारच्या ताब्यात घेण्यासाठीच काही असेल सोय तर आपण तशी करावी. तर मला परत आज हे होतं की 3,500 वायल्स मुंबईमध्ये फक्त अवेलेबल आहेत एका ठिकाणी कुठेतरी, आणि त्या कोणी जर हॉस्पिटल तुम्ही चढ्या किमतीने जर विकत घ्यायला तयार असेल तर सांगा, आमच्याकडे अशी सोय आहे. अशा प्रकारचे फोन्स हे डॉक्टरांना अगदी उघडपणे येत आहेत. म्हणजे हे काय व्हॉट्सअप कॉलही नाही येत, अगदी कॉलिंगवर हे सर्रास हे फोन येत आहेत. मला हा प्रश्न पडतो की हा विषय जास्त गंभीरच असायला लागेल, म्हणावा लागेल, कारण ज्या वेळेला सर्वसामान्यांना सहजरित्या औषधं मिळत नाहीत त्यावेळेला काळा बाजार करणाऱ्यांकडे त्याचा पुरेसा साठा उपलब्ध असतो. हा अत्यंत चिंताजनक विषय आहे. डॉक्टर दीपक सावंत, आपण टास्क फोर्सचे सदस्य आहात, यात लक्ष घालावं अशी विनंती या निमित्तानं मी आपल्याला करतो. डॉक्टर राजेंद्र बर्वेंकडे आपल्याला जायचं होतं, पण त्यांची लिंक अद्याप प्रस्थापित झालेली नाहीये, संपर्क प्रस्थापित झालेला नाहीये, म्हणून आपण आत्ताच्या घडीला त्यांना एक प्रश्न नाही विचारत आहोत, पण एक चर्चेच्या पुढच्या टप्प्यात आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. वैद्य सुचित्रा कुलकर्णी, आपल्यासाठी आता एक अत्यंत महत्वाचा या चर्चेतला भाग असा उपस्थित राहतो. एका बाजूला कोरोनाच्या साठी तात्काळ आयुर्वेदिक उपचारांकडे जाण्याऐवजी लोक ॲलोपॅथीच्या कडे जातात. रेमडेसिवीर इंजेक्शन आहे, त्या इंजेक्शनच्या साठीचा संघर्ष आपण सगळेजण पाहतो आहोत. तुमच्या लेखी कोरोनाच्या कुठल्या टप्प्यावर पर्यायी उपचार पद्धती असू शकते? नमस्कार. नमस्कार. मी असं सांगेन की खरं तर आपल्या देशामध्ये आयुर्वेद ही पर्यायी वैद्यकीय पद्धती आहे हेच आपलं दुर्दैव. म्हणजे मागे एकदा सिंघानिया हॉस्पिटल जे आहे ठाण्यातलं, त्याच्या उद्घाटनाला काही जर्मनचे डॉक्टर्स आले होते. त्याच्या हस्ते ते उद्घाटन झाले आणि त्यावेळेला उपस्थित असलेले आपले इथले काही सिनियर वैद्य ते अजूनही सांगतात की त्यावेळेला त्या डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की भारतासारख्या देशामध्ये एवढं मोठं हॉस्पिटल तुम्ही काढलंय, तर या हॉस्पिटलमध्ये आयुर्वेद म्हणजे तुमची जी भारतीय प्राचीन वैद्य पद्धती आहे ही प्रधान असावी. 80% तुम्ही त्याचा वापर करावा आणि आधुनिक जी पद्धती आहे त्याचा 20% वापर करावा, कारण ती पद्धत आम्ही तुमच्यापेक्षा खूप जास्त मोठ्या प्रमाणात वापरतोय आणि त्याचे रिस्क बेनिफिट रेशो आम्हाला कळत आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमची पद्धत वापरावी हे जास्त चांगलं असं त्यांनी सुचवलं होतं. पण आपल्याकडे अजूनही ते घडलेलं नाहीये. पण तरी मी असं म्हणेन की आयुर्वेदामध्ये सुद्धा कोविडच्या पहिल्या स्टेज पासून आतापर्यंत बऱ्याच वैद्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे आणि लाखोच्या संख्येने रुग्ण ट्रीट केलेले आहेत, बरे केलेले आहेत. याच्यामध्ये माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर अशा तिन्ही प्रकारच्या स्टेजेस मध्ये आयुर्वेदाच्या औषधांचा उपयोग होऊ शकतो हे मी सांगते. माइल्ड आणि मॉडरेट या जर स्टेजेस मध्ये आयुर्वेदाची औषधं घ्यायला सुरुवात केली, ती रुग्णानुसार बदलतात. आयुर्वेदामध्ये नेहमीच चिकित्सा पद्धती आहे ती टेलर मेड आहे, म्हणजे प्रत्येक रुग्णानुसार औषधं बदलतात काही प्रमाणात का होईना. तर त्याच्यामुळे या पद्धतीने जर औषधं सुरुवातीच्याच काळात घेतली तर पुढच्या स्टेजमध्ये रुग्ण लॉन्चच होत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर हा त्याच्यासाठी उपयोग होतो त्याचा. वैद्य सुचित्रा कुलकर्णी, आपण हे सांगत असताना औषधांची नावं घेऊ इच्छित आहात की नाही? औषधांची रेंजच खूप मोठी आहे, त्याच्यामुळे मी किती औषधांची नावं सांगणार, कारण मी म्हटलं तसं हे टेलर मेड आहे ना. तर त्याच्यामध्ये महासुदर्शन काढ्यापासून त्रैलोक्य चिंतामणीपर्यंत बरीच औषधं सगळ्या प्रकारचे सगळीकडचे वैद्य वापरतात. जे उपलब्ध असेल, ज्याची गरज असेल, रुग्णानुसार आणि रुग्णाच्या अवस्थेनुसार जे आवश्यक असेल अशा प्रकारे एक मोठ्या औषधांचा सेट वैद्य वापरतात याच्यामध्ये. या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित करतो. एसिम्प्टमॅटिक म्हणजे लक्षण नसलेला कोरोना बाधित इथपासून ते श्वास घ्यायला कमालीचा त्रास होणारा रुग्ण कोरोनाबाधितांमधला, हे असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे टप्पे आहेत. तर यापैकी कोणत्या टप्प्यावर तुमच्या लेखी वैद्य सुचित्रा कुलकर्णी आपल्या लेखी आयुर्वेदाचा उपचार सुरू होऊ शकतो? असिम्प्टोमॅटिक मध्ये पण सुरू होऊ शकतो आणि अगदी ऑक्सिजन लेवल कमी झालेले आणि व्हेंटिलेटरवर असलेला रुग्ण आहे त्याच्या बाबतीत पण अनेकांनी आत्ताच्या पहिल्या फेज मध्ये उपचार केलेले आहेत आणि व्हेंटिलेटरवरनं रुग्णाला बाहेर काढलेला आहे. याच्यामध्ये आनंदाची गोष्ट अशी आहे की हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट असलेले जे पेशंट आहेत, रुग्ण आहेत, तर तिथले अन्य जे डॉक्टर्स असतात त्यांच्या बरोबर काम करणारे, त्यांनी सुद्धा याला मदत केलेली आहे की कुठून तरी रुग्ण बरा होणं ही गोष्ट महत्वाची आहे आणि आपण ही पण औषधं देऊन बघू, आमच्याच्यानी काही होत नाही तर तुम्ही पण ही औषधं देऊन बघा. या पद्धतीने
सगळ्यांनी काम केलेलं आहे, सगळ्यांनी मिळून, आणि अगदी व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला सुद्धा, निमोनिया झालेल्या रुग्णाला सुद्धा बरं करण्यापर्यंत आपली औषधं उपयोगी पडू शकतात. आपण मी असं निश्चित सुचवत आहात की एका वेळेला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती या वैद्यांनी आणि डॉक्टरांनी परस्पर सहमतीनं रुग्णावर वापरून काही चांगले रिझल्ट आपल्याला दिलेले आहेत. डॉक्टर दीपक सावंतांसाठी पुढचा प्रश्न असेल. डॉक्टर दीपक सावंत, मुळात पर्यायी उपचार पद्धती आणि रेमडेसिवीरचा पर्याय या दोन गोष्टींबाबत स्पष्टपणे आपली भूमिका अपेक्षित करतो. रेमडेसिवीरला पर्याय आहे का? आणि डॉक्टर अतिशय जबाबदारीनं विचारतोय, अत्यंत सहज पद्धतीनं काहीही लिहायचंय या भावनेतून नाही, पण बहुतांश वेळेला सहज पद्धतीनं रेमडेसिवीर लिहून देतायत का, प्रिस्क्राईब करतायत का? नाही, याच्यामध्ये जर आपण खोलात जाऊन पाहिलं तर ही वेळ ज्यावेळी पेशंटचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होत असते, पेशंट व्हेंटिलेटर, नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशनवरती असतो किंवा इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशनवर जातो, त्यावेळी कुठल्याही प्रकारची ट्रायल आणि एरर मेथड वापरू नये असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आपण पेशंटच्या जीवाशी खेळतोय. मला असं वाटतं की जर एसिम्प्टोमॅटिक पेशंट असेल तर कदाचित अशा प्रकारच्या अल्टरनेटिव्ह मेडिसिन आपल्याला उपयोगी पडू शकतात. पण ज्यावेळी जसं आता मगाशी अमोल साहेबांनी 4 स्टेजेस सांगितल्या, ज्यावेळी पेशंट सायटोकिन फॉर्ममध्ये जातो त्यावेळी त्याला रेमडेसिवीर असेल, टॉसिलिझुमॅब असेल किंवा जी काही आणखी मेडिसिन्स असतील तीच मेडिसिन त्यांना देणं गरजेचं असते. त्याबरोबर ऑक्सिजन देणं फार महत्वाचं असते. पण मग डॉक्टर दीपक सावंत, आत्ताच्या घडीला एकाच औषधासाठी महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये अशी इतकी मागणी का वाढावी? नाही, एकाच औषधासाठी मागणी का वाढावी यापेक्षा हे औषध सध्याच्या ज्या काही कोरोनाचा जो व्हेरियंट आहे त्याच्यावरती काम करते असं दिसते, एकंदरीत असं दिसते आणि असं आढळते देखील आहे. कारण मृत्यूचा दर हा आटोक्यात आहे, सध्या तरी आटोक्यात आहे, फार मृत्यूचा दर झालेला नाहीये. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो. आणि लोक जी रुग्णसंख्या जी बरी होऊन बाहेर पडते ती जवळजवळ 95-97% घरात आहे. त्यामुळे आपण अशा कन्क्लुजन वरती येऊ शकतो की रेमडेसिवीर हे चांगल्या प्रकारे काम करते सध्या तरी. उद्या जर समजा याच्यामध्ये म्युटेशन झालं तर रेमडेसिवीर काम करेलच, याची कोणीही शाश्वती देऊ शकणार नाही. बरं, त्यामुळे रेमडेसिवीर जास्त भर आहे. ठीक. डॉक्टर अमोल अन्नदाते, आत्ताच्या घडीला डॉक्टर दीपक सावंतांच्याकडून स्पष्टपणे हे सांगण्यात आलं की रेमडेसिवीर आत्ता गुणकारी आहे, उद्या गुणकारी असेल याची काही खात्री नाही. मग रेमडेसिवीर जर समजा पर्यायी म्हणजे त्याला कुठला पर्याय आत्ता सापडत नसेल तर जी स्थिती आहे तीच स्थिती राहणार आहे. प्रसादजी, आपण आपल्या प्रेक्षकांना दीपकजी जे म्हणतायत ते अगदी म्हणजे त्याला मी एक फक्त काही फॅक्ट्सची जोड देतो. आपल्या प्रेक्षकांनी आपण हे स्पष्टपणे सांगूया. एक गोष्ट लक्षात घ्या, आताच्या घडीला मी जे 5 महत्वाची औषधं सांगितली प्रत्येकाचा एक रोल आहे आणि गेल्या 2 वर्षात जवळपास जे जगभरात ट्रायल झाले त्यांनी काही रिझल्ट आमच्या हातात आलेले आहेत. WHO CDC काही गाईडलाईन्स दिलेले आहेत, मिनिस्ट्री ऑफ हेल्थने दिलेले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, याचा आता पब्लिक हेल्थ अँगलने आपल्याला विचार करावा लागेल. सगळ्या प्रेक्षकांनी एक गोष्ट नीट लक्षात घ्यावी की रेमडेसिवीर मुळे मृत्यू टळत नाही. पण जेव्हा मी म्हणतो की मृत्यू टळत नाही तेव्हा आमच्या ट्रायल्सच्या भाषेत त्याचा असा अर्थ होतो की टळणारे मृत्यू हे स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट आकडा नाहीये, म्हणजे सांख्यिकी दृष्ट्या खूप मोठा आकडा नाहीये, पण तो काहीतरी आहे. म्हणजे 60 ते 70-100 पैकी मृत्यू टळत नाहीयेत, पण 6 मृत्यू नक्की टळतायत. जसे 100 पैकी कुठल्या 3 लोकांचे मृत्यू होणार आहेत कोविडमध्ये हे डॉक्टरांना माहित नाही, तसे 100 पैकी रेमडेसिवीर दिल्यावर कुठले 6 लोक वाचणार आहेत हे डॉक्टरांना माहित नाही. म्हणून आम्हाला 100च्या 100 लोकांना द्यावं लागतं. नंबर 1. नंबर 2, अगदी थोडक्यात सांगतो प्रसादजी, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे म्हणून इलॅबोरेट करतो की याच्यामुळे आयसीयूचा 1 दिवस कमी होतो आणि टोटल हॉस्पिटल डेचे 3 ते 5 दिवस कमी होता. एक लक्षात घ्या, जेव्हा 2 ते 3 हजार पेशंट या राज्यामध्ये आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत, आयसीयूच्या खाटा कमी आहेत, ऑक्सिजनच्या खाटा कमी आहेत, तेव्हा मी एका दिवसात 1000 रुग्णांचा 1 दिवस कमी केला तर आम्हाला 1000 दिवस किंवा त्या खाटेवरती 1000 रुग्णांना 1 दिवस आधी घेता येतं आणि त्यांना वाचवता येतं. जेव्हा मी 3 लोकांचा 3 ते 5 दिवसांनी आयसीयूचे दिवस कमी करतो तेव्हा आम्हाला 3000 दिवस इन अ वे आणि 3000 त्या खाटा मिळतात राज्यामध्ये. आणि म्हणून आम्हाला आणि काय झालंय की पटकन परत एकदा फक्त 30 सेकंद घेऊन हा मुद्दा संपवतो की सध्या काय झालंय प्रसादजी, एक रेमडेसिवीर वापरण्यासाठी 5 मुख्य इंडिकेशन्स आहेत. नंबर 1, सिटी स्कॅन वरती स्कोर 8 पेक्षा जास्त असणे,
सिटी स्कॅन वरती स्कोर 8 पेक्षा कमी असणे, पण सिटी स्कॅनवर फुफ्फुसाचा भाग कडक झालेला असणे, ज्याला आम्ही कॉन्सल्टेशन म्हणतो. नंबर 3 कोविड निमोनिया असणे. नंबर 3 ऑक्सिजनची पातळी 94 पेक्षा कमी असणे. आणि नंबर 5 वयोवृद्ध रुग्णामध्ये सगळं नॉर्मल आहे, पण ताप 101च्या वरती 4 ते 5 दिवस आहे. आता या क्रायटेरियामध्ये सध्या जो भेटेल तो रुग्ण आम्हाला याच क्रायटेरियात भेटतोय. मी तर दिवसातून रोज 10 रुग्ण असे बघतो. जवळपास आधी मागच्या लाटेमध्ये 10% रुग्ण असे होते, यावेळी 30% रुग्ण या क्रायटेरियामध्ये बसतायत. आम्ही त्यांना वाचवू शकतो. बरं. याच्यामुळे रेमडेसिवीरची गरज खूप वाढली आहे. रोज नीड इतकी प्रचंड वाढली आहे. अच्छा, आपण आता अत्यंत सविस्तरपणे जे सांगितलं त्यातून दोन गोष्टी समोर आल्या. पहिली गोष्ट आहे ती रेमडेसिवीरचं गुणकारी असणं. दुसरी महत्वाची गोष्ट त्यातून अशी समोर आली की सध्या रुग्णांची स्थिती काय आहे. मला आता डॉक्टर दीपक सावंत आपल्याला विचारायचं आहे आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना सांगू इच्छितो की डॉक्टर राजेंद्र बर्वे आता नीट आपल्यासोबत लिंकद्वारे जोडले गेलेले आहेत. त्यांचं कनेक्शन सुद्धा नीट प्रस्थापित झालेलं आहे. त्यांच्याकडे आपण जाणारच आहोत. तत्पूर्वी डॉक्टर दीपक सावंत यांना एक छोटासा प्रश्न विचारूयात. डॉक्टर दीपक सावंत, जर समजा आत्ताच्या घडीला 30% रुग्ण हे इतक्या गंभीर स्वरूपातले डॉक्टरांपर्यंत पोहोचतायत, तर डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याच्या साठीची खबरदारी तातडीनं घेणं ही सुद्धा सर्वसामान्यांची जबाबदारी आहे का? आहे ना. जितका पेशंट लवकर डॉक्टरांच्या ट्रीटमेंट खाली जाईल तितका त्याचा जीव पटकन वाचेल, कारण त्याचे सिम्पटम्स वर्स्ट व्हायच्या अगोदरच त्याला ट्रीटमेंट सुरू होईल. म्हणूनच काही पेशंटमध्ये आपण रेमडेसिवीर हे सुरुवातीलाच वापरतो आणि मग त्यांना लवकर बरं वाटतंय. जसं आता अमोल अन्नदात्यांनी सांगितलं की आपल्याला हे लवकरात लवकर बेड खाली करायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपण हे करू शकतो. कारण त्यांनी आता कॅल्क्युलेशन जे काही सांगितलं त्याच्याशी मी सहमत आहे की एक दिवस जरी पेशंटचा वाचला, एक दिवस जरी आयसीयूचा बेड घाले, तर दुसऱ्या एका पेशंटला आपण ऍडमिट करू शकतो. तर हा आपल्याला काळ वापरायचा असेल तर आपल्याला रेमडेसिवीर हे खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतंय. आणि मला असं वाटतंय की राज्य शासन याच्यासाठी आपली सोय करते. हॅलो. डॉक्टर दीपक सावंत, आपलं पूर्णपणे म्हणणं प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं. डॉक्टर राजेंद्र बर्वे, आता माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचतोय अशी अपेक्षा करतो. ज्या पद्धतीनं लोक रांगेत उभे राहून रेमडेसिवीरसाठी संघर्ष करतायत, त्याच्याही पेक्षा एक पाऊल पुढे असलेला संघर्ष त्यांचा रुग्ण हा रुग्णशय्येवर करतोय. या दोन्हीमुळे महाराष्ट्र आत्ताच्या घडीला अत्यंत तणावातून जातोय असं म्हणता येईल. या सातत्याने बातम्या समोर येऊन सुद्धा जे नीट आहेत त्यांच्या मनात सुद्धा नैराश्याची एक 10% वाढ झालेली आहे असं दिसतंय. या सर्व स्थितीला सामोरं जायचं बळ मानसिकरित्या कुठून आणायचं? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आता ही चर्चा ऐकली मी आणि या चर्चेतनं जे काही फलित येतं त्याच्या लक्षात येतं की ही औषधं अत्यंत महत्वाची आहेत. याचे प्रोटोकॉल काय आहेत हे एक्सपर्ट डॉक्टर्स ना ठाऊक असतं. सर्वसामान्य माणसाला, माझ्यासारख्या डॉक्टर जो सायकॅट्रीमध्ये त्यांना सुद्धा या गोष्टीचं पूर्ण आकलन होतं असं नाही. महत्वाची गोष्ट काय आहे की या निमित्ताने, आधीच कोविडच्या निमित्ताने एक प्रकारची भीती मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि एक अविश्वास निर्माण झालेला आहे की आपण कशाला एक्सपोज होतोय आणि कोणत्या एक्सपोजरमुळे आपल्याला कोविड होऊ शकतो. या गोष्टीची कमालीची अनिश्चितता सर्वसामान्य माणसाच्या मनात असताना बाहेर आपण बघितलं तर अत्यंत बिनधास्तपणे कोणतीही मुखपट्टी न लावता फिरणारे लोक आपल्याला दिसतात. माझ्या दृष्टीने भीती याच्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट कोणती आहे तर जे अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की या ठिकाणी आपल्याला पाहिजे तशी सेवा तर उपलब्ध होणार नाहीत, पाहिजे तशी औषधं उपलब्ध होणार नाहीत, माणसं अजिबात त्याप्रमाणे वागतायत असं नाही. लॉकडाऊन किती सिव्हिअर करायचा याच्याविषयी अजूनही चर्चा चालू आहे आणि माणसं रस्त्यावरती मास्क न लावता फिरतायत. यांनी जे एक अत्यंत अराजक असं आपण म्हणतो तसं अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कुठेही असता कामा नये. आणि याचा सगळ्यात पहिला परिणाम कशावरती होत असेल तर खरोखरच यांनी आपली इम्युनिटी कमी होते. आयदर तुम्ही अत्यंत घाबरल्यामुळे तुमची इम्युनिटी कमी होते किंवा तुम्ही बिंदास बाहेर फिरत असल्यामुळे तुमची इम्युनिटी चॅलेंज होत राहते. हा जो मला अविश्वास आणि जी एक गैरशिस्त दिसते आहे ही मला अत्यंत भीतीदायक वाटते. मला तर या दोन्ही साथीमध्ये असंच वाटतंय की जितकी कोरोनाची भीती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या भीतीचा व्हायरस आपल्या मनामध्ये शिरलेला आहे. अगदी डॉक्टर, आपण एक महत्वाचा मुद्दा इथे मांडलात.
एका बाजूला पूर्णपणे बेफिकीर लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत घाबरलेली लोक आहेत। या मधला पण एक वर्ग आहे, जो मधला वर्ग मास्क वापरतो आहे, वेळोवेळी हात स्वच्छ ठेवतो आहे, पण तरी त्यांच्या मनातली भीती सुद्धा संपलेली नाहीये। नक्कीच संपलेली नाहीये। आणि आता जे रुग्ण येत आहेत त्याच्यामध्ये मला कोविड झालेला आहे का, माझ्या घरातल्या माणसाला झालंय का, मला होण्याची शक्यता काय आहे, मी बाहेर जाऊ की नको, आता या माणसाशी बोलू की नको, या विचाराने धास्तावलेले पेशंट येत आहेत। अक्षरशः ज्या माणसाला थरथर कापत असे काही पेशंट येतात माझ्या समोर की आता आम्ही काय करू, मला काही समजत नाही। मी ऑनलाईन प्रॅक्टिस करतो, मला या गोष्टीची पूर्ण जाणीव होते की हा माणूस अतिशय घाबरलेला आहे आणि त्याची भीती कदाचित दुसऱ्या कारणाने असते, पण जेव्हा आपण जरा जरी खरवडलं तरी आपल्या लक्षात येतं की कोविडमुळे घरामध्ये मृत्यू झालेला आहे, आणखी कोणाला तरी कोविडची बातमी ऐकलेली आहे, व्हॉट्सअपवरती बातमी ऐकल्या, सोशल मीडियामध्ये पसरलेलं आहे। माझ्यामध्ये इतका प्रचंड भीतीचा बागुलबुवा निर्माण झालेला आहे, त्याच्यामध्ये रेमडेसिवीर यांनी फक्त भर घातलेली आहे। आपल्याला मला असं वाटतं की अॅक्युरेट इन्फॉर्मेशन, अचूक माहिती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली पाहिजे। लोकांच्या मनातली भीती दूर करण्याकरता अत्यंत व्यवस्थित आखणी केली पाहिजे। लोकांना सगळ्या गोष्टी नीट कळल्या पाहिजेत, काय चाललंय, तर एक प्रकारचं आश्वासक वातावरण निर्माण होतं। आता या निमित्तानं मग काही जबाबदारी सरकार पातळीवरची आहे, काही जबाबदारी माध्यम पातळीवरची आहे। माध्यम पातळीवरची जबाबदारी पार पाडण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आपण करत असताना यातल्या सरकारच्या जबाबदारीबद्दल डॉक्टर दीपक सावंत यांना बोलतं करूयात। योग्य माहिती अपेक्षित असलेल्या व्यक्तीपर्यंत योग्य पद्धतीनं आणि तातडीनं पोहोचणं गरजेचं आहे। माध्यमांच्या मार्फत सरकार हे काम करू शकतं, त्यासाठी अधिकाधिक प्रयत्न होताना दिसतायत का डॉक्टर दीपक सावंत? नाही, सरकार आपलं काम करते। सरकार लोकांना एसिम्प्टमॅटिक पेशंट म्हणजे काय, सिम्प्टमॅटिक पेशंट म्हणजे काय, नंतर कोरोनाची सेंटर्स कोणती कोणती आहेत या बाबतीत माहिती देते। पण जी टेक्निकल माहिती आहे, जे रेमडेसिवीर कधी वापरावं किंवा एसिम्प्टमॅटिक पेशंटनी काय ट्रीटमेंट घ्यावी याविषयीची माहिती जी आहे ते आपले जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत, फॅमिली फिजिशियन, ही संज्ञा जी लोप पावलेली आहे पुन्हा पुन्हा जिवंत करण्याची गरज आहे। कारण फॅमिली कदाचित खेड्यापाड्यामध्ये असेल, पण मुंबईमध्ये या ऑनलाईन प्रॅक्टिसमुळे फॅमिली फिजिशियन आणि काय मधल्या काही काळामध्ये म्हणजे कोरोनाच्या पूर्व काळामध्ये फॅमिली फिजिशियन ही संज्ञा लोप पावली गेलेली आहे, ती पुन्हा जिवंत करणे आणि शासनाने देखील फॅमिली फिजिशियनला या सर्व ट्रीटमेंटच्या शृंखलेमध्ये ओलं पाहिजे। कारण जर आपण समजा एखादा होम क्वारंटाईन पेशंट असेल तर त्याला कोण पाहणार, तर त्याला त्याच्या फॅमिली फिजिशियनने ऍडवाइस केला पाहिजे आणि त्यांनी पण मग इथे डॉक्टर दीपक सावंत एक सरकारचा कायदा आडवा येतोय, त्याची फक्त आपल्याला आठवण करून देतो की जर समजा एखादा कोरोना बाधित हा फॅमिली फिजिशियनच्या लक्षात आला तर तो कोरोना बाधित सरकारी यंत्रणेकडे सुपूर्द करा, अन्यथा कारवाई करू, या एका अत्यंत महत्वाच्या किंवा अडचणीच्या ठरणाऱ्या कायदेशीर तरतुदीमुळे अनेक फॅमिली फिजिशियन इच्छा असून सुद्धा लोकांवर थेट उपचार करायला धजावत नाहीयेत आणि याचा परिणाम हा पर्यायानं सरकारी यंत्रणेवरचा ताण वाढण्यात होतोय। नाही, मी आपल्याला करेक्ट करतो की IME आता मध्यंतरी सर्क्युलर काढलं होतं की जर समजा होम क्वारंटाईन पेशंट असेल तर एखाद्या फिजिशियन जर तो ट्रीट करू इच्छित असेल तर त्याला घरी जाऊन ट्रीटमेंट देण्यासाठी देखील परवानगी दिली गेलेली आणि तसं करावं असं IME देखील सूचित केलं होतं। हे मधल्या काळातली डेव्हलपमेंट आहे की ज्यावेळी पेशंट अचानक वाढायला लागले आणि त्यामध्ये हे झाले आणि बरेचसे फॅमिली फिजिशियन जे आहेत त्यांनी ह्या लोकांना समजावून सांगणं आवश्यक आहे। कारण शेवटी फॅमिली फिजिशियन आणि पेशंट यांच्यामधलं एक नाजूक नातं असते आणि ते नातं पुन्हा एकदा रिवाईव्ह करायची गरज आहे असं मला वाटतं। धन्यवाद। या ताज्या घडामोडींच्या बद्दलची माहिती पण आपण या चर्चेत दिलीत। एक छोटीशी विश्रांती घेऊन लगेचच लक्षवेधीच्या पुढच्या भागात आपण परत येतोय। नमस्कार। लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण चर्चा करतोय की आत्ताच्या घडीला रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होण्यामागे काय कारण आहेत, रेमडेसिवीरला पर्याय आहे का, कोरोना बाधितांनी कशा प्रकारे दिनचर्या ठेवावी
आणि त्यांना पर्यायी उपचार पद्धती आयुर्वेद असू शकते का आयुर्वेद प्रधान उपचार पद्धती असू शकते, या सर्व गोष्टींचा टप्प्याटप्प्याने विचार करत असताना आता आपण आपल्या मान्यवरांकडे जातोय आणि डॉक्टरांचं जे पॅनल आपल्यासोबत आहे त्यामध्ये वैद्य सुचित्रा कुलकर्णी सुद्धा आहेत. वैद्य सुचित्रा कुलकर्णी, चर्चेच्या पुढच्या फेरीची सुरुवात आपल्यापासून करतो. थेट प्रश्न आपल्यासाठी असा आहे की कोविड होऊन गेल्याच्या नंतरची दिनचर्या ही सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण कोविड होऊन गेल्यानंतर जणू काही अमरत्वाचा पट्टाच आपल्याला मिळावा असंही लोक वागू लागलेले आहेत. अनेक जण ज्यांना कोविड होऊन गेलेला आहे ते मास्क वापरत नाहीयेत किंवा अरे बापरे परत आपल्याला कोविड झाला तर काय करायचं या भीतीनं सुद्धा जगतायत. यामध्ये अमरत्वाचा पट्टा आला असं वागतायत किंवा काय, याच्यापेक्षाही लक्षात असं येत आहे की कोविड ज्यांना होऊन गेला आहे त्यांना कोविड मधली ज्वर इत्यादी लक्षणं जरी बरी झालेली असली तरी अन्य काही लक्षणं शिल्लक राहिलेली असतात किंवा अन्य काही लक्षणं नव्याने निर्माण होतात. म्हणजे बऱ्याच जणांचं बल कमी झालेलं असतं, शक्ती राहिलेली नसते, दौर्बल्य असतं, ते अगदी बोलताना सुद्धा जाणवतं, आवाज खोल गेलेला, इतकं दौर्बल्य असतं. काम करण्याचा उत्साह नसतो, भूक मंदावलेली असते, बऱ्याच जणांना डोकेदुखी असते, बऱ्याच जणांना अंगदुखी असते, डोळ्यांचे प्रॉब्लेम्स बऱ्याच जणांना निर्माण झालेले दिसतात. कारण आता सध्या सगळे संगणकावर काम करतात, त्याच्यामुळे पूर्वी जे लोक 8 तास संगणकावर बसून काम करू शकत होते ते आता 1-1 तास सुद्धा काम करू शकत नाहीत, त्यांचे डोळे लगेच थकतात. अशा प्रकारे बरीच लक्षणं प्रत्येक रुग्णांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आढळतात. वजन कमी झालेलं असतं काही जणांचं. तर त्या दृष्टीने जर विचार केला तर एकूण परिस्थिती अशी असते की कोविड स्वतः शरीरावर परिणाम करून गेलेला असतो काही ना काहीतरी, आणि औषधींचे पण दुष्परिणाम जर रुग्ण गंभीर अवस्थेत गेलेला असेल आणि त्याला काही तीक्ष्ण औषधींचा वापर करावा लागला असेल हॉस्पिटलमध्ये तर त्यांचेही दुष्परिणाम झालेले असतात. हे सगळे बघता रुग्णांनी कोविड झाल्यानंतर आपली काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि शास्त्र असं सांगतं की कुठलाही ज्वर सदृश म्हणजे तापासारखा आजार झाला तर त्या आजारात गेलेलं बल पूर्ण प्राप्त होईपर्यंत कुठल्याही रुग्णाने स्नान, मैथून, म्हणजे दिवसा झोपणं, रात्री जागरण, व्यायाम आणि गुरु अन्न म्हणजे पचणार नाहीत असे पदार्थ खाणं, अशा सगळ्या गोष्टी वर्ज्य केल्या पाहिजेत. हे नियम त्या काळामध्ये पाळले पाहिजेत सगळ्यांनी. वैद्यांचा सल्ला घेऊन पुढे काही औषधं जर त्यासाठी आवश्यक असतील तर ती घ्यायला हवीत. आणि आहार आणि विहार हा सुद्धा आपला वैद्यांना विचारून ठरवून घ्यावा. आणि अशा पद्धतीने सुमारे 2 ते 3 महिन्यात जर त्यांचं बल परत प्राप्त झालं तर मग ते स्वतःला स्वस्थ म्हणू शकतात. अगदी या दोन गोष्टी फक्त विचारून घ्यायच्यात आपल्याकडून. त्यातली पहिली गोष्ट अशी की पचनक्रिया ही मुळात सर्व रोगांचं कारक आहे असा एक विचार मांडला जातो आयुर्वेदामध्ये. त्या अनुषंगानं कोविडच्या आधी पण आणि नंतर पण आपल्या वर्तनात काय सुधारणा अपेक्षित आहेत? अगदी तुम्ही कळीचा प्रश्न विचारलात की आयुर्वेदामध्ये तर सांगितलंय की रोग हा सर्वेपि मंदेग्नो, म्हणजे सगळे रोग होतातच मुळात का तर तुमचा अग्नी पचनशक्ती मंद झाल्यामुळे, कमी झाल्यामुळे सगळे रोग होतात. आणि ज्वरासारख्या आजारात तर सांगितलंय की ज्वर बरा करण्यामध्ये श्रेष्ठ काय आहे तर लंघन आहे. म्हणजे तुम्ही जर ज्वरामध्ये कमी खाल्लं तर तुमचा ज्वर लवकर बरा होतो, हे दिसतं आणि रुग्णांमध्ये आपण वर्षानुवर्ष वापरतो. युआन श्वांग जेव्हा चीनचा तो प्रवासी इथे आला होता भारतामध्ये तर तेव्हा त्यांनी डायरी लिहून ठेवली होती आणि त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं की भारतीय लोक आश्चर्यकारकरित्या त्यांचे बरेचसे आजार केवळ लंघन करून बरे करतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे आपल्याला माहिती नाही त्या काळचं. तर त्याच्यामुळे लंघन ही गोष्ट ज्वराच्या काळामध्ये खूप आवश्यक आहे. ज्वराच्या पूर्वी म्हणजे जेव्हा आपल्याला काही झालेलं नसतं तेव्हा भुकेप्रमाणे जेवण घेणं आवश्यक आहे. किती जास्त खायचं याला महत्व नाहीये, कुठले पदार्थ किती जास्त खायचे याला महत्व नाही, भूक जेवढी असेल तेवढंच खाल्लं गेलं पाहिजे. ज्वरामध्ये सुद्धा आता कोविडच्या काळामध्ये लोक नारळ पाणी पितात, फळं घेतात, फळांचे रस घेतात, त्याच्यामुळे कफ वाढून न्यूमोनिया होण्याकडे जास्त उलट त्यांचा कल वाढतो. तर त्याच्यामुळे हे सगळं बंद करून पचेल असा शिजवलेला, गरम आणि रुचकर असा आहार त्यांनी घ्यायला पाहिजे. हा जर घेतला, लघु आहार जर घेतला तर पुढच्या स्टेजेस म्हणजे माइल्ड अवस्थेतच कोविड बरा व्हायला मदत होईल, पुढच्या स्टेजेस मध्ये रुग्ण जाणार नाही. आणि कोविड नंतर सुद्धा अग्नीचं बल पाहूनच आहार घेतला पाहिजे. अग्नीचं बल, आत्ता जो ऋतू आहे तो, आत्ता काय उपलब्ध आहे आणि आपल्याला काय पचेल याचा विचार करून आपण आहार घेतला पाहिजे. अगदी तर तो आपल्या वैद्यांकडून आपण ठरवून घेऊ शकतो. अगदी आहाराच्या बाबतीत स्थलकालादी नियम नेहमी लागू होतात. आपण आपल्या विवेचनामध्ये
लंघन असा शब्द वापरलात, सोप्या शब्दामध्ये त्याला उपवास असं म्हटलं जातं. तेव्हा अपचन टाळा आणि अनेक रोगांना आमंत्रण देणं बंद करा, हा एका वाक्यातला सोपा सल्ला आहे. एका बाजूला पोटाच्या बाबतीतला हा विषय असताना दुसऱ्या बाजूला मनाच्या बाबतीतली ही चर्चा गरजेची आहे. डॉक्टर राजेंद्र बर्वे आहेत आपल्यासोबत. आपण कोविडच्या नंतरही मनातली भीती घालवायची कशी, याबाबत मार्गदर्शन करा. कोणताही एखादा मोठा आजार होऊन गेला की जो आजार कदाचित जीवघेणा ठरू शकतो, तर ही पेशंटच्या बाबतीत, सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत एक मोठा ट्रॉमा असतो. एक प्रकारचे मनावरती आघात करणारी गोष्ट असते. माझ्याकडे आता काही पेशंट येतात जे त्या ट्रॉमामधनं सावरलेले आहेत आणि अजूनही त्यांना नाईटमेअर सारखा त्रास होत असतो की मध्येच जाग येते आणि आपण आयसीयू मध्ये आहोत, आपल्याला काहीतरी होत आहे, शेवटची कंडिशन आलेली आहे. काही लोकांना असं वाटतं की आपली डेड बॉडी घरामध्ये ठेवलेली आहे आणि अशा प्रकारची, ज्याला आम्ही PTSD म्हणतो, अशा प्रकारचा अशा सदृश्य आपल्याला आता असे केसेस दिसायला लागलेले आहेत की ज्यांच्या घरामध्ये कोविड झालेलं आहे त्यांना अशा प्रकारची लक्षणं दिसतात. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्यांना कोणतेही दुसरे मानसिक आजार होते ते सगळे आजार अचानक बळावलेले दिसतात. जे पूर्वी जे पेशंट आमचे व्यवस्थित मेंटेन्ड होते ते सडनली येऊन म्हणतात की मला पूर्वीसारखा परत त्रास व्हायला लागलेला आहे. प्रेसिपिटेटिंग फॅक्टर काहीच नसतो, फक्त समाजामध्ये पसरलेला अविश्वास आणि भीती ही असते. पर्टिक्युलरली स्किझोफ्रेनिया सारख्या रोगामध्ये जी माणसं ऑलरेडीच खूप घाबरलेली असतात त्यांच्या मनावरती या गोष्टीचा निश्चित परिणाम होतो. दुसरं असं की कोणत्याही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन होऊन गेल्यानंतर एक फेज येते, ज्या फेज मध्ये आता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे त्या म्हणतात त्या बल, आम्ही त्याला म्हणतो शक्ती किंवा एक प्रकारचा उत्साह त्या माणसामध्ये कमी झालेला दिसतो. त्यांची काम करण्याची शक्ती कमी झालेली असते, क्षमता कमी झालेली असते. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला काय दिसते आता जे मी पेशंटशी बोलत असताना ती अशी की त्यांची लक्ष केंद्रित करण्याची जी क्षमता असते जी अत्यंत महत्वाची आहे आजकालच्या कामामध्ये, किंवा कधीही होती पण आजकालच्या कामामध्ये विशेष, ती नक्कीच चॅलेंज झालेली आहे. म्हणजे एक प्रकारचा उदासीनपणा म्हणू, नैराश्य म्हणू किंवा PTSD सारखे बघू की त्याच गोष्टी परत परत आठवत राहतात आणि त्या गोष्टीमधून आपण परत ते अनुभव घेत राहतो. तशीच ती अँब्युलन्स आली, मग तसा मी बसलो, मग मी गेलो, मला परत आलो की माझं काही. डॉक्टर मध्ये यासाठी थांबवतो. आपण फार एक महत्वाचा मुद्दा मांडला, तो एकाग्रतेच्या बद्दलचा आहे. या एकाग्रतेला सगळ्यात जास्त छळणारा प्राणी आपण एक सोबत बाळगलेला आहे. प्राणी म्हणता येणार नाही, खरं तर यंत्र म्हणायला लागेल, योग्य शब्द यंत्र आहे, तो आहे मोबाईल. हा एकाग्रतेला भंग करणारा जो काही विषय आपण आपल्या शरीराचा एक अवयव म्हणून जोडून ठेवलाय, कोविडच्या नंतर लोकांनी मोबाईल पासून काही काळ लांब राहावं असा सल्ला तुम्ही द्याल का? निश्चितच याची दोन कारण आहेत. एक म्हणजे ते आपल्या डोळ्याला त्रासदायक ठरू शकतं आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या प्रकारचे मेसेजेस व्हॉट्सअपवरती ग्रुप्समधनं फिरत असतात त्यांनी केवळ भीती निर्माण होत असते. अत्यंत कशाचाही काहीही ताळमेळ नसलेली काहीही वाक्य, कसली भीतीदायक गोष्टी, कुठचे तरी जुने व्हिडिओज काढून नवीन म्हणून दाखवलेले इतक्या गोष्टी चाललेल्या असतात की या गोष्टीचा, या सोशल मीडियाचा वापर अजिबात करू नये असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं सांगता येईल डॉक्टर राजेंद्र बर्वे की आपण बरे झाले आहोत आणि आपण अधिक चांगल्या पद्धतीने आता जगणार आहोत, या दोन वाक्यांनी आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात करायला हवी, बरोबर आहे? निश्चितच. अगदी हीच सकारात्मकता. त्याच्याकरता गुड मॉर्निंग मेसेजेस नको. मोबाईलच दूर ठेवायचा म्हणल्यावर गुड मॉर्निंगचे मेसेजेस पोहोचणार नाहीत, हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. डॉक्टर अमोल अन्नदातेंकडे जाऊया. डॉक्टर अन्नदाते, एका बाजूला ही गोष्ट आयुर्वेदीय उपचार पद्धती, मानसिक दृष्ट्या चिंतन मनन हा विषय आहेच, पण तरी सुद्धा हा प्रश्न खरं तर विचारावा नाही विचारावा या कॅटेगरीतला आहे, पण तरीही धाडस करून विचारतो आणि तो असा आहे की दैनंदिन तुमच्या दिनक्रमामध्ये काही औषधं असावीत का की जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवत ठेवतील किंवा कायम राखतील? याचे परत एकदा याचं उत्तर देताना स्टॅटिस्टिक्स आणि एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणजे पुराव्यानिशी जे सिद्ध झालंय त्याच गोष्टी मी प्रसादजी सांगेल. त्यात सगळ्यात महत्वाचा घटक जो कोविड साठी सांगेल आणि बाकी तर सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, तो असा आहे की व्हिटॅमिन डी हे आता सिद्ध झालंय जागतिक पातळीवरती की व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी मुळे कोरोनाचं होण्याचं प्रमाण वाढतं, कोरोना गंभीर होण्याचं प्रमाण वाढतं आणि मृत्यूचं प्रमाण वाढतं. तर त्याच्यामुळे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन
आणि भारतामध्ये 95% लोक व्हिटॅमिन डी डेफिशियंट आहेत. मला खरं तर अशी इच्छा होती की माननीय पंतप्रधानांनी मन की बात मध्ये कधीतरी व्हिटॅमिन डी चा सल्ला घेऊन डोस सांगावा आणि कोरोनाच्या निमित्ताने हा देश तरी व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी मुक्त झाला तरी खूप झालं. दुसरा एक पटकन सांगतो, जे लोक व्हेजिटेरियन आहेत, जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत, म्हणजे जे अगदी अंडीही खात नाहीत असे आणि मांसाहार करत नाहीत, यांच्यामध्ये B12 डेफिशियन्सी खूप मोठ्या प्रमाणावर असते, ज्याचे मानसिक परिणामही होतात बर. शरीरावर आणि आणि प्रतिकार शक्ती त्याची कमी होते. तर त्या लोकांनी वर्षातून त्यांच्या वाढदिवसाला B12चं इंजेक्शन म्हणा, गोळ्या म्हणा, किंवा त्यांच्या डॉक्टरांना विचारून, मी आपण डोसच्या भानगडीत पडू नये, बरोबर. B12 जरूर घ्यावं. तर मला वाटतं व्हिटॅमिन B12 आणि डी, आणि पटकन सांगतो की रोज रोज व्हिटॅमिन सीच्या, झिंकच्या, मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या कृपा करून घेऊ नका. त्याचा काहीही उपयोग नाहीये. फक्त बरोबर आहे. आणि यामुळे त्याचा अतिरेक सुद्धा कुठे ना कुठेतरी त्रासदायकच ठरू होतोय, शकतो. खूप जास्त होतोय. अगदी कुठलंही अति हे शरीरासाठी कायम हानिकारक आहे, हे विसरू नका. मग ते औषध असो किंवा तुमचं वर्तन असो, जे कराल ते नियंत्रित आणि शिस्तीत असलं पाहिजे, हे आपल्या प्रत्येकाला लक्षात ठेवावं लागेल. रेमडेसिवीरच्या निमित्तानं सुरू झालेली चर्चा ही या टप्प्यात यासाठीच येऊन पोहोचली, कारण औषध हा प्रत्येक रोगावरचा उपचार असू शकत नाही. औषधाच्या ऐवजी सुद्धा तुमची मनोभूमिका, तुमच्या आसपासचं वातावरण आणि स्वतःची दिनचर्या, त्यातली शिस्त, या गोष्टींकडेही पाहणं गरजेचं आहे. आजच्या या चर्चेतल्या टप्प्यातला पुढचा प्रश्न हा डॉक्टर दीपक सावंत यांच्यासाठी आहे. डॉक्टर दीपक सावंत, साधारणपणे असं पाहिलं जातं की जे मन चिंततं ते वैरी सुद्धा चिंतत नाहीत. तर अशा वेळेला एक चांगलं, सहज साध्य असं आणि प्रेरणा देणारं वातावरण सोबत असावं, याच्यासाठी डॉक्टर सल्ले देत आहेत का? नाही, खरं तर राज्य शासनाला आपण विनंती केली होती की पोस्ट कोविड केअर सेंटर याची निर्मिती होणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हे सगळे प्रश्न त्यातून आपल्याला सोडवता येतील. मग लंगचे आजार असतील पुढे येणारे, किंवा रेमडेसिवीर सारखे आणखीन बाकीच्या औषधांनी त्याचे दुष्परिणाम असतील, किंवा आणखीन सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतील. मगाच्या डिस्कशनमध्ये मी एक ऍड करू इच्छितो की जो काही 14 दिवसाचा जो क्वारंटाईनचा कालावधी असतो, त्याच्यामध्ये माणूस खूप डिप्रेस होतो आणि सोशल डिस्टन्सिंग पाळता पाळता तो समाजापासून दूर जातो आणि समाज त्याच्यापासून दूर जातो, आपले नातेवाईक पण त्याच्यापासून दूर जातात. तो खरा सायकोलॉजिकल ट्रॉमा आहे असं मला म्हणायचंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ऑनलाईन एज्युकेशन, की हे येणाऱ्या तरुण पिढीला, म्हणजे उद्याची जी पिढी आहे त्याला अतिशय मोठं मारक ठरणार आहे असं मला वाटते. कारण ती मुलं ही आळशी झालेली आहेत आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे राहत नाही आणि त्यामुळे त्यांच्या अभ्यासावरती, मानसिक वाढीवरती देखील एक मोठा परिणाम होतो. मला वाटते माझ्यापेक्षा जास्त डॉक्टर राजेंद्र बर्वे या विषयावरती सांगू शकतील. पण ह्या गोष्टी होतात, त्यामुळे शासनाला जशी विनंती केली त्याप्रमाणे आपण त्यांना अशा प्रकारच्या सेंटर्स मध्ये घेतला पाहिजे. आणि तिथे अगदी डॉक्टर दीपक सावंत याबद्दल एक व्हॉट्सअपवर मेसेज फिरत होता, त्याचा उल्लेख करतो, कारण कशा पद्धतीनं समाज जीवन बदललंय हेही इथं नमूद करावं लागेल. की जी मुलं काल परवा 5 वर्षाची होती ती शाळेत न जाताच दुसऱ्या इयत्तेत जाऊन पोहोचलेली आहे. डॉक्टर दीपक सावंत, आपल्यापर्यंतही कदाचित हा व्हॉट्सअपचा मेसेज फिरून फिरून पोहोचला असेल. एक मुद्दा डॉक्टर राजेंद्र बर्वेंसाठी. डॉक्टर बर्वे, सर्वसाधारणपणे आपल्याला प्रत्येकाला किंवा एकूणच भारतीय मानसिकतेमध्ये ना दुःखांचाही उत्सव करायची सवय आहे आणि फार दिवस ते दुःख कवटाळून ठेवण्याचीही आपल्याकडे सवय आहे, ती नाकारता येणार नाही. आणि अशा वेळेला कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्याकडे वारंवार जाऊन त्याला विचारपूस करणे, त्या कोरोना, अरे बापरे तुला कसा झाला रे कोरोना, मग तू काय केलंस, बरं तो बरा झालायस तर तो काय करतोस, असं करत करत पुन्हा 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 त्या माणसाला त्या कोरोनावरच चर्चेत आपण अडकवून ठेवतो. ही सवय थोडे दिवस बंद करता आली तर जमेल का आपल्याला? तुम्ही जे शब्द उच्चारले तर ती बरोबर आहेत की आपण दुःखाचा उत्सव साजरा करत असतो. आपल्याकडे कोणत्याही गोष्टीला तमाशा आणि बेंडबाजा लावून त्याची आरडाओरडा करण्याची आपली खूपच जुनी सवय आहे आणि ते कोरोनाच्या बाबतीत आहे. मी अगदी लहानपणी असताना देवीचे रूप आहे, देवीचे बळी पाहिलेले आहेत, तेव्हा सुद्धा अशा बेंडबाजा अजूनही माझ्या लक्षात आहे तो. त्यामुळे या गोष्टीचा असा तमाशा करणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. खरं म्हणजे काय आहे, आता डॉक्टर सावंत म्हणाले त्याप्रमाणे त्या आयसोलेशन मध्ये असताना किंवा तुम्ही क्वारंटाईन मध्ये असताना स्वतःचं मन कसं रमवायचं, कारण आपण टेलिफोनवरनं बोलू शकतो, एकमेकांशी गप्पा मारू शकतो, काही ऐकू शकतो, चांगलं पाहू शकतो,
आणि स्वतःची एनरिचमेंट करू शकतो. तर अशी जर त्याचं शिक्षण जर आपल्याला दिलं, हे आपण करू शकतो, आपण काय करू नको हे आपण सांगतो, पण काय करू शकतो याची आपण जाणीव निर्माण करणं आपल्या समाजामध्ये आवश्यक आहे. दुसरा असा मुद्दा जो तुम्ही लहान मुलांच्या बाबतीत म्हणाला, ते तर अगदी अगदी 100% खरं आहे की ऑनलाईन एज्युकेशन हे कधीच सबस्टिट्यूट होऊ शकत नाही. ते फक्त ज्यांची आता जे एक्स्ट्रा म्युरल स्टडी ज्याला म्हणतात की हौशीने शिकण्याकरता ऑनलाईन स्टडीज हे चांगले आहेत, पण आपण चांगले पर्याय शोधून काढले पाहिजेत. या निमित्ताने आपल्याला कळतंय की ऑनलाईन एज्युकेशन हे कम्प्लीट होऊ शकत नाही, कारण शिक्षणामध्ये आपले मित्र 90% मुलांना विचारलं की तुम्ही शाळेत का जातात, ते सांगतात मित्र भेटतात म्हणून. कोणीही आम्ही शाळेत शिकायला जातो असं उत्तर देणार नाही. म्हणजे हा जो एक मैत्रीचा सहवास असतो, एकमेकांची गप्पा मारी शिकवायचं असतं, थोडं मोठं व्हायचं असतं, थोड्या थपडा खायच्या असतात, यातनं जे आपलं शिक्षण होत असतं ते आपण संपूर्णपणे वंचित ठेवतो. आणि आता आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे की हे जर असं परत आलं तर आपण कोणत्या प्रकारे त्या मुलांना एंटरटेन करू शकतो, त्यांची या गोष्टी एकत्र येऊ शकतो. त्यामुळे अगदी, माझ्या मते अगदी. या कोविडने खूप नवीन नवीन दृष्टिकोन दिलेले आहेत आपल्याला. अगदी. आणि या सगळ्या दृष्टिकोनांमधली सकारात्मकता आपल्याला जपायची आहे. वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.